भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील मॉलचे फायर ऑडिट करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिले आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बडनेरा रोड स्थित एम्पायर मॉलच्या संचालक व व्यवस्थापकाविरुद्ध राजापेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी संचारबंदी उल्लंघनासह महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला। या कारवाईमुळे शहरातील मॉल संचालकांचे धाबे दणाणले असून त्यांनी फायर ऑडिट विषयी गंभीर दखल घेतली आहे। फायर ऑडिटचे प्रमाणपत्र सादर करेपर्यंत मॉल बंद ठेवा अशी नोटीस मॉल संचालकांना देण्यात आली आहे। परंतु बडनेरा रोड स्थित एम्पायर मॉलने या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे। राजापेठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यासह पोलीस पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी एम्पायर मॉलला भेट दिली। पोलिसांनी दस्तऐवज तपासणी केली असता मॉल संचालकाने फायर ऑडिट केले नसल्याचे आढळून आले। त्यानुसार पोलिसांनी संचालक राज पनपालिया आणि व्यवस्थापक आशिष पुंडलिक गुल्हाने यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। मौल रुग्णालय येथील फायर ऑडिट झाले की नाही याचा तपास अग्निशमन विभाग यांच्याकडे असताना समय सूचकता म्हणून दक्षता म्हणून पोलीस विभाग स्वतः याकडे लक्ष देत आहे। शहरात असे कित्येक मॉल रुग्णालय संचालकांनी फायर ऑडिट केले की नाही याचा तपास आता समोर होण्याची शक्यता आहे। सध्या बऱ्याच ठिकाणी ज्या काही अग्नीच्या घटना देशभरात महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या मोठमोठ्या आस्थापना आहेत, मॉल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्या सर्व संबंधितांना, संचालकांना, मालकांना आपण आपल्या आस्थापनेचे, हॉस्पिटलचे सर्वांनी फायर ऑडिट करावे असे आदेश निर्गमित झाले होते। त्या पार्श्वभूमीवर त्यांची मीटिंगसुद्धा घेण्यात आली होती। त्या अनुषंगाने सर्वांचे कागदपत्रेसुद्धा तपासण्यात आली होती। ज्या लोकांकडे कागदपत्रे नव्हती त्यांना आपण तात्काळ फायर ऑडिट करून घ्यावे असे लेखी आदेश देण्यात आले। जर ज्यांच्याकडे फायर ऑडिट होण्यास विलंब असेल किंवा काही कारणास्तव झाले नसतील त्यांनी जनतेच्या जीवाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदरच्या आस्थापना बंद ठेवाव्यात अशा प्रकारचे आदेश त्यांना देण्यात आले होते। काल पेट्रोलिंग दरम्यान सदरच्या आस्थापनेचे कागदपत्रे तपासणी केली असता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे फायर ऑडिटचे कागदपत्र मिळून आले नाहीत। त्या कारणास्तव त्यांना बंद ठेवण्याचा आस्थापनाचा आदेशाचे त्यांनी पालन केले नाही। उल्लंघन केल्याच्या कारणास्तव त्यांच्यावर भादवी 188 व तसेच महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक कायदा व उपाययोजना अधिनियम 2006 याच्या कलम 336 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।